आयुष्याचा सार म्हणजे चांगलं आयुष्य, परिवारासोबत आयुष्य आणि सुखमय आयुष्य. मात्र काही जणांना आयुष्याचं आणि कुटुंबाचं महत्त्वच कळत नाही आहे, कारण त्यांना त्यांच्या डोळ्यावर काही लोभाची, क्षणिक सुखाची झापड बसलेली असते. मात्र खरं म्हणजे आयुष्य काय आणि कुटुंब म्हणजे काय याची जाणीव करून देण्यासाठी लोकशाही मराठी एक अशा जागी आलेली आहे जिथं आयुष्याचं महत्त्व कळेल आणि कुटुंब काय असतं हे सुद्धा समजेल. कारण मी एका वृद्धाश्रमामध्ये आलेलो आहे. छत्रपती संभाजीनगरातील मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी असे काही वृद्ध आई वडील आहेत ज्यांना पाहिल्याच्या नंतर कुठंतरी कंठ फुटून येतो आणि त्यांना पाहिल्याच्या नंतर समजतं की आयुष्य काय असतं आणि आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. आपण जर माझ्या मागं पाहिलं तर हे आपल्याला वृद्ध दिसत असतील. यांनी आयुष्याच्या एका वळणावर संपूर्ण जग पाहिलेलं आहे आणि जगासोबतच आयुष्य काय असतं किंवा आयुष्य कसं जगावं यांनी ते पाहून घेतलेलं आहे. मात्र एक अशा वळणावर ते आलेले आहेत ज्या वळणावर काहीसं वेगळं आयुष्यात घडतं आहे. मात्र काही नाईलाजानं असेल किंवा काही दुर्दैवानं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते इथपर्यंत कसे पोहोचले. कारण एक परिवार हा खूप मोठा आधार असतो आणि एक परिवार हा जगण्याचं मोठं साधन असतं. आपल्यासोबत हे बाबा आहेत. यांनी देशसेवा केलेली आहे. कारण हे नौदलामध्ये होते. त्यांनी नौदलाची सेवा केल्याच्यानंतर ते या ठिकाणी माझगाव डागला होते आणि आता ते या ठिकाणी आलेले आहेत. बाबा काय सांगाल, आयुष्य जगत असताना तुम्ही खूप काही पाहिलं, मात्र आता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय कारण आहे आणि कशी इथं पोहोचले? याचं कारण असं की मला मुलबाळ नसल्यामुळे आणि मुलबाळ नसल्यानंतर माझी सेवा कोण करेल बुवा, तर मला स्वतःला असं वाटलं की कुठेतरी वृद्धाश्रममध्ये आपण गेलं पाहिजे. कोणी कोणाचं नाही. आजच्या परिस्थितीला या महागाईच्या याच्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या संसारात वेळा असतो, तर आपल्यासाठी कोणाला त्रास देणं हेही मला योग्य वाटत नव्हतं. म्हणून मी आपल्या या आश्रमात आलेलो आहोत. आणि इथे आमचे व्यवस्थापक सागर पागोरे हे खूप छान आणि चांगल्या प्रकारे लक्ष देऊन प्रत्येकाकडे लक्ष असतं त्यांचं. आपण पाहतोय ज्या लेकरांना लहानाचं मोठं केलेलं असतं, मात्र वेळेवर ते सांभाळ करत नाहीत. कारण त्यांचं कर्तव्य असतं ज्या वेळेला ते लहान असतात तेव्हा त्यांचे आईवडील हे समजदार असतात, मोठे असतात. मात्र तेव्हा जे लेकरं मोठे होतात तेव्हा त्यांचे आईवडील हे लहान लेकरासारखे होत असतात. तेव्हा जबाबदारी बनते ही लेकरांची सांभाळण्याची. बाबा तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचले आणि आज काय परिस्थिती आहे? मी घरगुती कारणामुळे आलो. मुलाची इच्छा भरपूर होती पण माझी इच्छा नसल्यामुळे मी इकडे आलो आहे. घरचा वाद याला काही जबाबदार आहे का? घरचं वातावरण किंवा घरची हिडीसमिडीस, घरच्यांना सांभाळणं करणं, मग नाईलाजानं एखाद्याला वाटतं की तिथं राहण्यापेक्षा मी दुसरीकडे गेलं बरं, असं काही? अशाच कारणामुळे आलो ना. एक वेळेस अपमान झाला घरात तर कशाला राहायचं, म्हणून निघालो घरात. ज्याला आपण मुलीसारखं समजलो तिनेच आपला अपमान केला, कशाला राहायचं, दुसरं काय कारण नाही. इथे सर्व व्यवस्था चांगली आहे. खाण्यापिण्याची सोय आहे. बाकी सगळं औषध मिळतं. कॅम्प आहे इथं दर आठवड्याला. आपण पाहताय ज्यावेळेस एखादे आईवडील वृद्ध होतात तर त्यांना गाडी, बंगला, सोनं, चांदी, पैसा नसतो लागत. त्यांना फक्त माया हवी असते, 2 वेळचं जेवण हवं असतं आणि काळजी घेणारं कोणीतरी हवं असतं. हेच जर आपण परत करू शकलो नाही तर मग आपण आयुष्यात करतोय का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. बाबा तुम्ही कसे आले इथं? मी इथे मला मुलं नाही आहे. मला सर्व मुलीच आहे. मुली लग्न झालेलं आहे. आणि इथे काय आजकाल भाऊ इथं आहे पण ते भावाचे त्यांना त्यांची जे बायका असतात ते काय म्हणत नाही, जाऊ दे या आमच्याकडे, हे करा ते करा. आता ते इथलं विचारत नाही. आता मुलीकडे जाता येत नाही आपल्याला, कारण मुली काय पर्याय झालं असतं. आपण जावे म्हणले पाहिजे की तुम्ही या इकडे मामा. ते म्हणत मुलीला जरा वाटतं माया येते. मग त्यांनीच मुलींनी मला इथे आणून टाकलं. आणि जो काही चार्ज असतात त्या मुलीच भरतात. मुलीला जी माया असते मुलाला नसते. बाबा 1 लाखातलं बोललेत. मुलींना माया असते ती कुणालाही नसते. या जगात कोणी कुणाचं नाही आहे. बाबा ज्या लेकरांना मोठं केलं ते लेकरं सांभाळ करत नाहीत असं वाटतं का? किंवा नाही, तसं काहीच नाही. तसं काही म्हणता येणार नाही. मी स्वकोशीने ते इथं आलो.
बरं. हां. तुम्ही ज्या घरात राहायचे ते घरातलं वातावरण कसं होतं तुमच्यासाठी? माझ्यासाठी चांगलंच होतं, वातावरण चांगलंच होतं. बरं. पण मला कोणाच्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही, काही नाही. त्यांचं आयुष्य त्यांनी लावावं, हे करावं, त्यांनी चांगलं सुखात राहावं म्हणून मी आपला हा निर्णय घेतला की आश्रमामध्ये आपण जावं. नाही, तुम्ही आयुष्यातला खूप मोठा निर्णय घेतला, हा याला खूप मोठा निर्णय म्हणता येईल. पण तुम्हाला वाटत नाही का समजा नातवांसोबत राहावं, लेकरांसोबत राहावं असं? नाही, तसं आता काही वाटणं इथं आल्यामुळे काही वाटणं संभवच नाही ना. त्याच्यामुळे मग इथं बरं आहे वाटतं आम्हाला आश्रमामध्ये. आपल्यासोबत हे झाले आजोबा, आजीसुद्धा आहेत. आप यहाँ पर कैसे आए हो? क्योंकि आप यहाँ पर बहुत दिनों से रहते हैं. नहीं, बहुत दिनों से हाँ, यानी 2 ईयर है ना? हाँ, 2. ओके, वो भी बहुत दिन हो गए हाँ, इसके, बहुत दिन. क्योंकि कम से कम 600-700 दिन हो गए. जी हाँ. हाँ, तो क्या कहेंगे आप यहाँ पर क्यों आए, आपको क्या परेशानी थी? हमारे को परेशानी ये थी कि कोई भी हमको लुकआउट नहीं था, हम अकेले थे, हम अकेले आते जाते थे, रोडों में भी आदमी कभी कभी पीछे लग जाते थे. और फिर मेरे को एक्सीडेंट हो गया था और मेरे को चलने में भी प्रॉब्लम हो रहा था. तो वो लोगों ने कहा तो मैं यहाँ आए. सागर साहब ने मेरे को बहुत अच्छा लुकआउट किया, बहुत अच्छी इज्जत दी हर तरफ से, कपड़े से, लत्ते से, खाने से, पीने से. ही इज़ ओनली लुकिंग आफ्टर मी, ही इज़ ओनली माई गॉड फादर. यानी सगे खून के रिश्ते जिस दिन काम नहीं आते नहीं, उस वो- दिन बाहर के भी कुछ ऐसे फरिश्ते होते हैं जो आपको He is भगवान बन farista गया. for me. Sagar sir is farista for me because he is looking after me 2 years. He won't tell me any word for bad words or anything. I am working here also. I am very happy and very respectfully and with care. He takes care for everything. Suppose I am going, I have to go out and all. He will looking. He is sending auto. यानी फरिश्ते भी आते हैं ज़िंदगी में, वो ख्याल रखते हैं. ख्याल आजी रखते हैं. कसे आला तुम्ही इथं आणि लेकरं बाळ काय? मला बरं वाटत नव्हतं ना, तर लेकरा बाळांना लय त्रास होत होता माझ्याला. त्याच्यामुळं मी निघून आले इकडं आश्रमात. बरं आजी, आता लेकरं बाळ असते, छोटे छोटे नातवंड असते, असं वाटत नाही का कधी त्यांना भेटावं, त्यांच्याकडे जाते जावं? ना मी भेटायला त्यांना. बरं तर मग माझ्या बहिणीनं आणि मुलीनं मला इकडं आणून ॲडमिशन घेतलं. बरं. तर मग ते दुखलं काही झालं तर सागर सर त्यांना बोलून घेते, दवाखान्यात न्यायला लावते मुलीला, मला दवाखान्यात घेऊन जायला लावते. बरं, पण त्या परिवारातून तुमचा निघताना पाय निघतो का बाहेर? नाही निघत, पण मग आता नाईलाज आहे ना त्याला. नाही लाज. हो. आजी तुम्ही कशा आल्या इथं, काय वाटतं, बाहेरचं जग काय म्हणतं? चांगलं वाटतं मला, चांगलं वाटतं. मला वरीच चालू आहे जायचं. 9 वर्ष तुम्हाला इथं? त्यांना लय दिवस झाले आता. 9 वर्ष चालू आहे. माझ्या बहिणीचा मुलगा सांगतो राय मावशी, पण मी नाही ते राहत एकटे तिथं. आहे ना मग. बाचा म्हणतात राय, पण मी नाही राहत तिथं. बरं. बाचा म्हणतात राय, मी राहत नाही. बरं आहे म्हणतं माझं इथंच. आमचं साहेब चांगला आहे आमच्यावाले, सर्व पाहतात आमच्याकडे, सर्व पाहतात. शेवटची आपण मुलाखत घेऊया आईंची. आई तुम्ही तर कशा पोहोचल्या, कारण आता किती दिवसांपासून तुम्ही इथं आहात? मला इथं 11 वर्ष होतील. 11 वर्ष. हां. कसं आहे, माणसाच्या मनात वेगळंच असतं, दैव त्याला वेगळंच नेऊन पोहोचवतं. सगळंच आपल्या हातात नसतं. आणि तुम्हाला जर सत्य जीवन जगायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक क्षणाला झुंज ही द्यावंच लागेल, टक्कर ही द्यावंच लागेल. जेव्हा टक्कर द्याल त्या टक्करमध्ये ज्या ठिणग्या उडतील, परिस्थितीच्या ठिणग्या उडतील, त्या तुम्हाला मार्ग दाखवतील. तो इकडे जा, सत्य खरा मार्ग हा आहे, खरा तो आहे. त्याप्रमाणे परिस्थितीनं हा मार्ग दाखवला, इकडे येऊन गेले. माझं डुबणारं जीवन पूर्ण सावरलं गेलं. आज जर असं वाटतं हा आश्रम नसता तर देवा माझ्यावर रेल्वे स्टेशनवर बसून हात भीक मागायची वेळ आली असती. पण खरोखर मी ह्या मातोश्री आश्रमाचे आणि तापडे मॅडमचे आणि आमच्या पागोरे सरांचे खूप 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 आभारी आहेत, खूप आभारी आहेत. की एखाद्या लहान मुलांना जसं सांभाळतात त्याहीपेक्षा ते आपुलकीनं आम्हाला सांभाळतात. रात्री केव्हाही आम्ही फोन केला आमच्या सरांना, तेवढ्या रात्री आमचे सर आमच्या मदतीला धावून येतात. दवाखाना असो, काही असो, आम्हाला कुठलीही कमी पडू देत नाही. आणि ते मला हे सांगायचं आहे की नातेवाईकांसाठी आपण एवढं झुंजतो, लहानपणापासून त्यांना लहानचं मोठं करतो आणि ते वयात आल्यानंतर का धोका देतो, आपलं काय चुकतं असं. आपण नेमकं आपल्यावर ह्या वळणावर आल्यानंतर नातेवाईक का वळ आपल्याला धोका देतात. त्यांचा जो पैसा असतो, वेळ असतो, सगळं असतं. मग रक्तामध्ये असं खोटेपणा का आलेला असतो, कारण त्यांच्यामध्ये घमेंड आलेली असते.
आणि घमेंडीमुळे त्यांचं नातं खरं नातं काय आहे, आपुलकी काय आहे कळत नाही. त्यांच्या डोळ्यावरची झाप हे काळच त्यांच्या डोळ्याची झाप काढतो. त्यासाठी देवा परमेश्वरा आमच्यासारखी वेळ कोणावरही आणू नको, विसरू नये. आणि तुम्ही आमच्यासाठी जे कष्ट घेता आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. आपण पाहताय यांनी आयुष्याचं सार सांगितलं आहे. आयुष्यामध्ये पैसाच सर्व काही नाही आहे. जर तुम्ही पाहिलं भविष्यामध्ये किंवा लोकांच्या आयुष्यामध्ये तर लोक पैशांसाठी सर्व काही करतात. असे या ठिकाणी हे आपण ज्यांच्याशी संवाद साधला आहे, काही जण करोडपती आहेत, काही जणांच्या घरी करोडोनं पैसा आहे, मात्र तो पैसाही त्यांना कामं आलेला नाही आहे. कारण या ठिकाणी लागतं प्रेम, नातं, मात्र ते त्यांना मिळालेलं नाही आहे. त्यामुळं अखेर यांनी वृद्धाश्रम निवडलं किंवा काही जणांच्या मुलांनी त्यांना वृद्धाश्रमाचा आसरा दाखवला किंवा रस्ता दाखवला. मात्र आता या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून हे आपलं जीवन जगत आहेत. मात्र तरीसुद्धा यांना यांच्या परिवाराची थोडीशी का होईना आठवण येते आणि मनामध्ये माया असते, ती ममता असते. मात्र आता आपणच विचार करायला हवा, आयुष्यात नात्यांना महत्त्व द्यायला हवं की पैशाला. त्यामुळं आपली माणसं आहेत, आपलं कुटुंब आहे, त्यांना जपा. कारण आयुष्याचा सार म्हणजे आपली माणसं, आपलं कुटुंब आणि आपली रक्ताची नाती. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.